नमस्कार मित्रांनो, सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण राम जन्माची कथा ऐकूया। जय श्री राम। रामायण आणि रामचरितमानस हे पवित्र ग्रंथ आहेत। तुलसीदासांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे। परंतु आदि कवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्री राम यांना मनुष्य मानले आहे। तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते, तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्री राम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे। अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा। त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते। आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला। महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला। महाराजांच्या आज्ञेनुसार शामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडण्यात आला। महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले। योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता रुंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले। या प्रकारे महान यज्ञाचा विधीपूर्वक शुभारंभ केला गेला। संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांचा उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्तपणे होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला। सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य, गौ व इतर भेटी देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली। राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या 3 पत्नींना वितरित केला। प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप 3 राण्या गर्भवती झाल्या। जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या 9वी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उद्य होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला। शिशु नील वर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता। त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहायचे। यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह 3री राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला। संपूर्ण राज्यात आनंद पसरला। महाराज यांच्या घरी 4 पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्व गान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले। महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान दक्षिणा दिली। पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले। 4 पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले। त्यांचे नाव रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले। जसजस वय वाढत गेलं, रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा जास्त प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले। ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते। परिणाम स्वरूप अल्प काळातच सर्व विषयात पारंगत झाले। ते सर्व प्रकाराच्या अस्त्रशस्त्र हाताळणे आणि हत्ती, अश्व यांसह सर्व प्रकाराच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले। ते सक्त मातापिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे। त्यांचे 3 भाऊ देखील त्यांच अनुसरण करायचे। 4 भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती। 4 भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती। 4ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे। या 4ही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम होते, पण त्यातही राम, लक्ष्मण आणि भरत, शत्रुघ्न अशा अतूट जोड्या होत्या। 4घेही पराक्रमी होते, पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असुर, राक्षसांचा संहार केला। रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला। चैत्र महिन्याच्या
शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला. त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून उत्तर भारतात बालरामाला रामलल्ला असं प्रेमाने म्हणतात. त्यांचा जन्म साजरा करत त्यांच्या बाल रूपात पूजा केली जाते.